सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर लवकरच आपली माहेरवाशिणी येते, आपल्या आवडीचा सर्वांच्या गौरी गणपतीचा सण येतोय आणि आपण एक महिना अगोदरच सगळ्या गोष्टींची तयारी आपली सुरू होते। आणि गौरीला कोणत्या प्रकारची साडी नेसवायची, कोणता लुक करायचा, तर याचं सुद्धा प्रॅक्टिस आपण सगळ्या अगोदरच करत असतो। तर त्याच उद्देशाने मी आपल्या चॅनलवरती भरपूर असे गौरीला साडी नेसवण्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्हाला खूप छान पद्धतीने आवडतात सुद्धा। तर म्हणूनच मी आज परत एकदा अजून एक लुक मी गौराईचा केलेला आहे। तर चौरंगावरती बसलेली गौराईला मी या पद्धतीने साडी नेसवलेली आहे। तर ही कशा पद्धतीने नेसवलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता तुम्ही नक्की बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सुद्धा मैत्रिणींना, आपल्या सगळ्या जेवढ्या काकू मावशी आत्या सगळ्या ज्या मैत्रिणी असतील तर त्यांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका। याच प्रकारचे अजून छान छान व्हिडिओ मी असेच अपलोड करत राहीन, कारण अजून आपल्या गौराईला भरपूर वेळ आहे यायला। तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा। तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया, चला तर मग। गौरीला साडी नेसवण्याच्या कोणत्या पण पद्धतीसाठी आपल्याला सेफ्टी पिन आणि या पद्धतीच्या बॉल पिन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। खूप जास्त महाग नाही, फक्त 20 रुपयाला मिळतात। तर ह्या माझ्या मागच्या वर्षीच्या घेतलेल्या आहेत, अजून बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत। आणि बांधण्यासाठी आपल्याला अशी एखादी दोरी वगैरे लागेल। आणि हे जे चिमटे आहेत तर हे आपण कपडे सुकवण्यासाठी जे वापरतो, तर या टाईपचे कोणते पण चिमटे आणि साडी आपल्याला लागणार आहे। आणि हा असा सेटअप आपल्याला व्यवस्थित अगोदरच करून ठेवायचा आहे, म्हणजे मग नंतर आपल्याला वेळ लागत नाही किंवा सगळ्या गोष्टी अगोदर जमा करून ठेवल्या तर प्रत्येक गोष्टीसाठी सतत सतत आपल्याला उठावं लागणार नाही। आणि हे मी पाय असेच लेगीतचे घरच्या घरीच बनवून घेतलेले आहेत। आणि हे हा असा कलश एक आहे, कलश नसेल तर इथे स्टीलचा आपला डब्बा असतो, तर त्याच्यात धान्य वगैरे कोणतं पण गहू ज्वारी तांदूळ जे काय असेल ते थोडंसं एक जागी थांबण्यासाठी म्हणून आपण त्याच्यात ते भरून ठेवायचं, किंवा रेती वगैरे असेल तरी सुद्धा चालू शकतं। आणि ही बॉडी आहे गौरीची ती, आणि ह्या पायाचा शेप। आता इथे मी 2 चौरंग घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती कपडा टाकलेला आहे। तुम्हाला एका चौरंगावरती बसवायचे असेल तर फक्त एकच ठेवा, किंवा मग डबल सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार। तर या पद्धतीचा हा आपला सेटअप झालेला आहे। आता आपण बघूया गौरीला साडी कशी नेसवायची। आता इथे बघा मी काठपदराची साडी घेतलीये। तर नेहमी आपण गौरीला साडी नेसवताना नवीन कोरी आणि काठापदराचीच साडी घ्यायची आहे। आणि कॉन्ट्रास्ट काठ किती सुंदर अशी साडी दिसते बघा, म्हणजे काठ आणि उठून गडद अशी साडी घेतली आणि काठ कॉन्ट्रास्ट असले तर तो लुक जो पण कोणता करतो तर एकदम छान असा व्यवस्थित दिसतो, सुंदर आकर्षक दिसतो। तर म्हणून काठपदराची साडी घ्यायची। आता आपण जशा निर्या करतो तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे साडीच्या निर्या करू शकता, पण हे मला खूप जास्त छान वाटतं, व्यवस्थित वाटतं आणि एकदम सोपं वाटतं, म्हणून मी या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते की दोन्ही हाताने दोन्ही बाजूचे जे कोपरे आहे, आपला नेसता भाग असतो तो पदर सोडून जो पाठीमागचा आपण ज्याला फॉल लावतो खाली, तर त्या बाजूपासून आपल्याला सुरुवात करून या पद्धतीनं आपल्याला सगळ्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। आणि जर तुम्हाला वाटते साडी खूप मोठी आहे आणि सगळ्या प्लेट्स आपल्या हातात बसणार नाही, तर अर्ध्यापर्यंत तुम्ही नेऊन सगळे कोपरे दोन्ही साइडचे सगळे कोपरे व्यवस्थित हाताने एकसारखे करून घ्यायचे। थोडासा वेळ लागला तरी सुद्धा चालेल, पण आपलं फिनिशिंगच आपल्या साडीचा लुक किंवा गौराईला नेसवलेल्या साडीचा पूर्ण हा लुक त्याच्यावरतीच अवलंबून असतो। त्याच्यामुळे ते खूप छान काळजीपूर्वक थोडासा वेळ देऊन त्याला आपण करायचं आहे।
दोन्ही साईडचे व्यवस्थित कोपरे एकाला एक असं, म्हणजे त्या ज्या निऱ्या आपण नेसवतो त्या खूप छान दिसतात. मध्ये जो भाग येणार आहे त्याचं काय एवढं अजिबात जरी तिथे चुन्या पडल्या चुरगळलं तरी चालू शकतं, कारण तो आपण बांधणार आहोत भाग, तो काय एवढा दिसणार नाही. पण जे दोन बाजूचे काठ आहेत तर ते व्यवस्थित आले पाहिजे, या पद्धतीने आपल्याला हे चिमटे लावायचे आहेत. तर दोरी, सेफ्टी पिन किंवा चिमटे झाले, बॉल पिन झाला, तर हे त्याच्यासाठी मी सांगितलं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घेऊन करायचं आहे, म्हणजे आपलं एकदम छान फिनिशिंग मध्ये सगळं काम होतं. तर या पद्धतीनं सगळ्या निऱ्या आपल्याला एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे बघा मी थोड्याशा केल्या आणि त्याच्यानंतर परत राहिलेल्या केल्या. जर तुम्हाला एका ह्याच्यामध्ये येत असेल, एकाच हातामध्ये जर तुमचा हात मोठा असेल, व्यवस्थित असेल, तर एकसारखे पण तुम्ही करू शकता. आणि जो पदरचा भाग आहे तर तुम्ही या पद्धतीनं सुद्धा पदराच्या सुद्धा या पद्धतीनं प्लेट्स करून घेऊ शकता, किंवा मग आपण जसं साडी घालताना पिनअप करतो तर त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे, किंवा इथे समोर जसं दिसतंय तुम्हाला त्या पद्धतीनं. आता ते दोन जे काठाचे कोपरे आहेत ते आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत आणि त्याला सुद्धा हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. आणि त्याच्याबरोबर मधोमध आपल्याला तिथं पकडायचं आहे आणि दोन काठ म्हणजे पूर्ण दोन्ही साईडचे काठ एकत्र येतील या पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे. आता इथे बघा, दोन काठ व्यवस्थित हातात पकडल्यानंतर त्याच्या मधोमध असं पकडल्यानंतर बघा, जी पदराची बाजू दिसते तुम्हाला तर ती आपल्या डाव्या बाजूने घ्यायची आहे. म्हणजे बघा, जसं आपण पिनअप करतो, आपण पदर घेतो त्या बाजूला जो मोकळा सोडलेला भाग आहे तो त्या बाजूला ठेवायचा आहे, आणि जो निर्या केलेला भाग आहे तो दोन्ही पायांच्या मध्ये. तर हा सेटअप मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला आहे. तुम्ही कोणत्याही लहान बाळाचा असू दे किंवा आपली जी लेगीज असते त्याच्यात तुम्ही कापूस वगैरे घालून तुम्ही त्याचे पाय बनवू शकता. या पद्धतीने मी घरीच पाय ते बनवलेले आहेत. आणि ज्या आपण निर्या केलेल्या होत्या त्या दोन फोल्ड केल्यानंतर मधोमध पोटाच्या भागाच्या इथे आपल्याला एक दोरी बांधून घ्यायची आहे, खूप टाईट अशी घट्ट दोरी बांधून घ्यायची आहे. आता तो कलश आहे त्याच्यामध्ये मी गहू भरले होते, त्याच्यामुळे ते असं जड होतं, सरकायला नको इकडं तिकडं, तर ते करायचं आहे आपल्याला. आता इथे व्यवस्थित दोरी बांधून घेतली आहे. आता इथे बघा, वरती तो जो भाग आलेला आहे तर तो असा पुढे दिसतो, तर तो पण आपल्याला व्यवस्थित चापून चोपून बसवायचा आहे. हाताने जेवढं दाबता येईल तेवढं दाबून घ्यायचं आहे. आता त्या निर्या दोन्ही पायाच्या मध्ये ठेवल्यानंतर आता हा पदराचा भाग आहे, आणि निर्या केल्यानंतर जो पदराचा भाग सोडणार आहोत तर तो थोडासा जास्तच ठेवायचा. आपल्याला शिल्लक राहिला तो आपल्याला ऍडजस्ट करता येतो, पण कमी पडल्यानंतर आपल्याला अजिबात कुठेही आपण ऍडजस्ट करू शकत नाही, किंवा आपल्याला ते पदर व्यवस्थित येत नाही, कारण आपल्याला थोडासा पसरवून पण घ्यायचा असतो पदराचा भाग, म्हणून तो जरा जास्तच ठेवायचा, कमी नाही पडला पाहिजे. तर या पद्धतीनं तो पदर अंगावरून घेतला आणि बघा, जिथं बांधल्यानंतर जे वरती जे थोडासा जाड असं निर्यांचा भाग राहिला होता तर तो मी हातानं पूर्ण असं चापून घेतलेला आहे. आता आपला पदर पण ठेवून झालाय. आता आपल्याला इथं फिनिशिंग मध्ये व्यवस्थित पायाला काठाचा भागाने आपल्याला इथे सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहे. तर ज्या निर्या ठेवल्या होत्या तर या पायाला इकडच्या बाजूचा काठ आणि त्या पायाला त्या बाजूचा काठ, या पद्धतीने आपण पायाला काठ लावून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला इथे जर प्लेट्स पाडायच्या असतील तर तुम्ही पाडू शकता, नसेल तर नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण ते खूप छान दिसतं. त्याच्यामुळे शक्यतो तुम्हाला जमलं तर नक्कीच करा, एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा आपण काठासाठी भाग असा वरती खेचतो साडीचा जो राहिलेला शिल्लक असतो तर त्याच भागाने आपल्याला प्लेट्स पाडायच्या आहेत. जेव्हा आपण काठ लावतो पायाला तेव्हा, तर ते तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि एकदम सोपं आहे. तर दोन्ही पायाला, आता इथे माझा साडीचा काय प्रॉब्लेम झाला होता, मला हे माहित नव्हतं काठ एकसारखा नाही येणार, वरच्या बाजूच्या काठ वेगळे होते आणि खालच्या भागाचे काठ वेगळे होते. तर असं होतं कोणत्या कोणत्या साडीला, तर ते फक्त तुम्ही बघून घ्या, कारण मग ते वेगळे वेगळे चांगलं नाही वाटणार. तर पुढे मी थोडस ते एका बाजूच्याच निर्याने मी पूर्ण कव्हर करून घेतलं होतं, कारण ते चांगलं नाही वाटणार, वेगळे वेगळे काठ दिसतंय बघा तुम्हाला इथे समोर. तर ते पायाचं पण करता आलं असतं, पण तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं ते. त्यामुळे पुढे बघा, ज्या निर्या एका बाजूच्या निर्या मी पूर्ण झाकून घेतल्या होत्या आणि पूर्ण फक्त एकच बाजूच्या निर्यांनी मी पूर्ण साडी डेकोरेट केलेली आहे तिथं.
तर या पद्धतीने आपण छान अशा चुन्या, बघा मी तुम्हाला इथे समोर दिसतंय त्या पद्धतीने तुम्ही छान अशा चुन्या पायाला करून घ्या, म्हणजे तो लुक अजून छान दिसतो. थोडासा वेळ लागतो बरं का. आणि मी सांगते का, जेव्हा मी तुम्हाला अशी साडीचे लुक दाखवत असते त्यावेळेस मी अगोदर कोणतंही प्रॅक्टिस किंवा करून बघत नाही, मी डायरेक्टच करायला घेते. त्याच्यामुळे मला पण थोडासा वेळ लागतो, कारण मग डोक्यात थोडंसं असतं की कसं करता येईल, काय करायचं किंवा काय. तर ते मी, माझ्याकडे अजिबात एवढा वेळ नसतो की मी अगोदर करून बघेन आणि मग तुम्हाला दाखवेन. मी डायरेक्टच करायला घेते आणि जसं जसं सुचतं त्या पद्धतीनं मी ते करत असते. त्याच्यामुळे थोडंफार इकडं तिकडं, किंवा तुम्हाला याच्यापेक्षा छान काही आयडिया असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा, म्हणजे मग मला पण समजेल. तर या पद्धतीनं मी एका पायाला छान अशा प्लेट्स पाडून घेतल्या आणि दोन्ही पायाला नंतर त्या पण पायाला करून घेतल्या. गौरीला साडी नेसवताना पूर्ण सगळा खेळ फक्त आपल्या हातावरती आणि बोटांवरतीच असतो, म्हणजे जे फिनिशिंग असतं तर ते आपण बोटांनी किती छान पद्धतीनं करतो. त्यामुळे सुरुवातीला थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण तुमच्या निर्यांच्या प्लेट्स असू द्या, पदर असू द्या, किंवा हे पायाच्या चुन्या असू द्या, समोर तुम्हाला दिसतंय बघा किती छान पद्धतीनं एकदम फिनिशिंग मध्ये सगळं आपलं काम करायचं आहे सुरुवातीलाच. आता दोन्ही पायाला प्लेट्स पाडल्यानंतर मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की माझे एक बाजूचे काठ वेगळे होते साडीचे आणि एक बाजूचे काठ वेगळे होते. ते माझ्या अगोदर घेतलं त्यावेळेस लक्षात आलं नाही. आता थोडंफार झाल्यानंतर म्हटलं आता नाही चेंज करत आहे, त्या पद्धतीनंच मी ठेवते. तर ते पायाचे काठ वेगळे झाले होते, तर ते साडीचं तुम्ही नवीन कोणती पण घेताना ते फक्त बघून घ्या व्यवस्थित की आपल्या पूर्ण साडीचे काठ एकसारखेच असायला पाहिजेत, तेव्हा तो लुक अजून छान दिसतो. तर मग मी जे एक बाजूचे पूर्ण काठ होते ते सगळे आतल्या बाजूला टाकून, म्हणजे झाकूनच टाकले ते, त्याच्यामुळे मला थोडेशा इथे निर्या कमी पडल्या. तर बघा पूर्ण तुम्हाला दिसते, पूर्ण एक बाजू मी आतमध्येच टाकून दिली आणि जे काठ, जे मेन काठ होते तर तेच मी फक्त फ्रंटला ठेवले. नाहीतर मग अजून छान लुक आला असता, कारण एका बाजूचे काठ असल्यामुळे मला त्या निर्या एकदम कमी दिसल्या तिथं. प्लेट्स ज्या आपल्याला अजून छान दिसायला पाहिजे होत्या त्या, तर पर्याय नव्हता. त्यामुळे साडी चॉईस करताना तुम्ही ती काळजी नक्कीच घ्या. आता हा फक्त व्हिडिओ होता म्हणून मग ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, आपल्याला फक्त आपण साडी कशी नेसवतोय हे बघायचं आहे. तरी सुद्धा खूप छान दिसतंय, एवढं काय लक्षात नाही आलं ते. आणि दोन्ही पायाखालून आपल्याला दोन्ही बाजूचे काठ आहेत ते चौरंगावरती कपडा आपण टाकतो तर त्याला आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं फिनिशिंग हाताने करून घ्यायचं आहे. आणि खूप सुंदर असा हा आपला लुक होतोय. ते या पद्धतीनं छान अशी चौरंगावरती बसलेल्या गौराईला आपण लुक देऊ शकतो. अजून बाकीचे पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती आहेत, तर तुम्ही जाऊन नक्कीच बघा. आता हा आपला पूर्ण पायापासूनचा भाग व्यवस्थित करून झाला. आता आपल्याला इथं पदर आहे तो सेट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे समोर दिसतंय बघा, तर या पद्धतीनं पण तुम्ही पिनअप करू शकता. पण जो माझ्या गौरीचा जो बॉडीचा शेप आहे तर त्याचे हात पण तिथं असल्यामुळे फक्त जे धड असतं ना ते असलं असतं ना, हात नसलेलं, जे आपण ऍडजस्ट करतो, हात वेगळे करतो, छातीचा भाग वेगळे करतो, जर या पद्धतीचं जर असलं असतं तर ते आपल्याला जमलं असतं. पण हातामुळे मला त्या पद्धतीचा पिनअप करता येत नव्हता, म्हणून आपण रेग्युलर जसा पिनअप करतो मी त्याच पद्धतीनं पिनअप केला. पण त्याच्यात मी तुम्हाला एक ट्रिक सांगते फक्त, तर जर तुम्ही असा पिनअप केला तर ती तुम्ही नक्कीच यूज करा. तुम्हाला इथे समोर दिसेल. पण आता हा नॉर्मल पिनअप करताना फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला नऊवारी सारखा जसा आपण गुडघ्यावरून पदराचा भाग घेतो तर तसा हा पदर आपल्या गुडघ्यावरती आला पाहिजे, म्हणजे तो लुक अजून छान दिसतो. तर त्यासाठी पूर्ण एक एक खांद्यावरून प्लेट्स सुरुवातीला दाखवलं तसं, म्हणून तो तसा पदर घेतात जसा नऊवारीला घेतला जातो त्या पद्धतीनं. पण इथे ते मला जागा छोटीशी होती त्याच्यामुळे ते पॉसिबल होत नव्हतं, तर मी नॉर्मल करते त्याच पद्धतीनं पदर केला. पण त्याच्यासाठी एक गोष्ट करायची, का हा पिनअप केल्यानंतर जो फ्रंटचा, जो काठाचा, मेन काठाचा भाग दिसतोय तर तो फक्त एक एक पदर आहे, एक प्लेट सोडून आपल्याला ती जिगजॅग पद्धतीने आपण पदर करतो तर तसा होईल तो, कारण पाठीमागचा भाग आपल्याला त्याची
कमी जास्त झाला तरी काहीही हरकत नाही, पण समोरून आपल्याला चांगलं दिसायला पाहिजे. तर म्हणून तो भाग आहे काठाचा, पहिलीच प्लेट ती सोडून थोडीशी खेचून घ्यायची. इथे बघा तुम्हाला दिसतंय सुद्धा काठाचा जो पिवळा भाग दिसतोय तर तो आपल्याला खेचून गुडघ्यापासून फिरून घ्यायचा आहे. म्हणजे तो पदर आपला गुडघ्यावरती येईल. या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलंच असेल बघा. तो खेचून घ्यायचाय. बाकीचे सगळे व्यवस्थित पकडून ठेवायचे, फक्त पहिलीच प्लेट आहे ती उचलून घ्यायची आणि तो गुडघ्यावरून पदर घेऊन मग तो पिनअप करायचा आहे आपल्याला. तुमच्या लक्षात आला असेल, मी परत परत रिपीट करून तेच सांगतेय, कारण मग ते तुम्हाला समजायला हवं म्हणून, म्हणजे करताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी कदाचित परत डबल डबल तेच सांगतेय. तर ते थोडस समजून घ्या, समोर बघून पण आणि मी सांगतेय त्याच्यात पण. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, नाहीतर मग लक्षात येणार नाही. आणि त्याच्यानंतर तो पिनअप करून झाल्यानंतर पीर पाठीमागे लावून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला हातानं जे छान असं आपण फिनिशिंग देतो नेहमी, तर जसा पदराचा भाग, तर तिथल्या सुद्धा चुन्या सगळ्या आपल्याला प्लेट्स आहेत त्या सगळ्या एकावर एक अशा दिसल्या पाहिजेत. या पद्धतीनं छान आपल्याला पदर हा सेट करून घ्यायचा आहे. तर याला तुम्ही तुमच्या पद्धतीनं डेकोरेट सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जी पण काही ज्वेलरी अवेलेबल असेल तर ती, तर छान असं हाताने सगळं फिनिशिंग करून घ्यायचं. तर म्हणून ह्यासाठी आपल्याला जेव्हा आपण पदर सोडणार आहोत निर्या करताना, तर हा भाग जरा जास्त सोडायचा, म्हणजे मग तो छान आपल्याला कव्हर करता येतो. शिल्लक राहिला तर तो पाठीमागे ऍडजस्ट पण होतो. तर हा आहे माझ्याकडे गौरीचा मुखवटा. तर याला पण लावताना, कारण तिथे बघा एक फक्त छोटीशी अशी पातळ अशी काठी असते, तर त्याच्यात काय तो गौरीचा मुखवटा बसत नाही, तर त्याला पण आपल्याला पेपरनं कव्हर करून घ्यायला लागतं आणि तो बसवताना एकदम टाईट फिटिंग मध्ये बसला पाहिजे असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि मगच तो मुखवटा आपल्याला त्याच्यामध्ये अटॅच करायचा आहे. आणि ही माझ्याकडे ज्वेलरी आहे जी मी नेहमी ह्याच कामासाठी वापरत असते. आणि हा फायनली आपला लुक झालेला आहे बघा, इतका सुंदर असा. आणि मग तुम्हाला हवं तसं तुम्ही छान असं तुमच्या गौराईला सजवू शकता. सगळी ज्वेलरी जी काही असेल तुमच्याकडे अवेलेबल, ती गजरा वगैरे, याला तुम्ही हेअरस्टाईल पण छान छान करू शकता. तर मला जमलं तर मी तोही व्हिडिओ नक्कीच टाकेल, का जे आपल्याकडं केसावळ म्हणजे गंगावळ म्हणतात त्याला, ते असतं तर त्याच्याने. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा.